दौंडजवळच्या चौफुल्यातील कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना गोळीबार तर एका राजकीय नेत्याच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती। गोळीबारात तरुणी जखमी, यवत पोलिसांकडून तपास सुरू। चौफुल्यातील कला केंद्रामधील गोळीबाराचं प्रकरण सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे दडपण्याचा प्रयत्न, आमदार रोहित पवार यांचा आरोप। सर्व निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार, निधी वितरणाला मुख्यमंत्र्यांनी अंतिम मान्यता द्यावी, तिन्ही नेत्यांचा निर्णय। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस बॉस आहेत, वडेट्टीवारांचा निशाणा, तर फडणवीस आणि शिंदेंमध्ये चांगला समन्वय, शिवसेना नेते नरेंद्र भोंडेकरांचं विधान। सभागृहात रमी खेळणं आणि सरकारला भिकारी म्हणणं माणिकराव कोकाटेंना भोणार, कोकाटेंचं कृषी खातं काढून मकरंद पाटलांना दिलं जाणार, तर पाटलांचं मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार, सूत्रांची माहिती। अजित पवारांना विनंती आहे, माणिकराव कोकाटेंकडून खातं काढून स्वतःकडे घ्या। अजित पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता। रोहित पवारांनी थेट अजित पवारांकडे ही मागणी केली आहे। माणिकराव कोकाटेंकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचे काही गुपित आहेत का? राजू शेट्टी यांचा सवाल, तर कोकाटेंना मंत्रिमंडळातनं हाकललं पाहिजे, राजू शेट्टींची मागणी। पहिल्यांदा खरं बोलल्यामुळे कोकाटेंवर ही आपत्ती, शेतकरी भिकारी आहे म्हटल्यावर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, मात्र सरकारला भिकारी बोलल्यावर मिरची लागली, बच्चू कडूंची खोचक टीका। नंदुरबारमध्ये माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, तर पालकमंत्री जुगार जर खेळत असतील तर जनतेच्या विकासाचं काय होणार, कसा होणार? ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा सवाल, तर पदाधिकाऱ्यांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आमदार संजय गायकवाड यांचा करारनामा, इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार असल्याचा त्यावर उल्लेख। लढाईमध्ये दगडधोंडे किंवा इतर शस्त्रांचा वापर होणार नाही, याच लढाईमध्ये दोघांचं काही बरं वाईट झाल्यास आमची जबाबदारी दोघांची असेल, असाही उल्लेख। वाल्मिकचा मुलगा श्री आणि साथीदारांनी महादेव मुंडेंना क्रूरपणे संपवलं, मुंडेंच्या हत्येनंतरचे फोटो विजयसिंग बांगर यांनी पत्रकार परिषदेत दाखवले। महादेव मुंडेंच्या तोंडावर, मानेवर आणि हातावर 16 वार, रिपोर्टमधून समोर। महादेव मुंडेंचं मांस कोणत्या बंगल्यावाल्याला दाखवायचं होतं? मुख्यमंत्री ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटीसाठी वेळ देऊ शकत नाही का? मनोज जरांगेंचा सवाल, तर हत्या करताना 43 ते 46 जण होते, जरांगेंची प्रतिक्रिया। न्यायासाठी महादेव मुंडेंच्या पत्नीला विष प्राशन करावं लागतं, हे दुर्दैवी, 18 महिने झाले न्याय का मिळत नाहीये, याची चौकशी झालीच पाहिजे, दीपक केदार यांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, तर जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये मराठी अध्ययन केंद्राकडून कार्यक्रमाचं आयोजन, केंद्रीय नेत्यांशी सुद्धा भेटीगाठी होण्याची शक्यता। उदय सामंत 8 ते 10 दिवसात राज ठाकरेंची भेट घेणार, तर युती करायची असल्यास शिंदे आणि राज ठाकरे एकत्र चर्चा करतील, युतीच्या चर्चेवर सामंतांचं स्पष्टीकरण। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम आज राज्यसभा खासदारकीची शपथ घेणार, उपसभापती आज निकमांना शपथ देणार, तर राष्ट्रपती कोट्यातनं उज्ज्वल निकम यांची निवड। सुनील बागुल आणि मामा राजवाडे रविवारी नाशिकमध्ये भाजपात प्रवेश करणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश सोहळा। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा, यंदाचा पुरस्कार नितीन गडकरींना जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांची या ठिकाणी उपस्थिती असणार। भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा, राज्याच्या पोलीस महासंचालकांचे सर्व पोलीस ठाण्यांना आदेश, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यास ताकीद देण्याचेही निर्देश। सांगलीच्या वाळवातील कंत्राटदार हर्षल पाटीलची आत्महत्या, शासकीय कंत्राटांचे पैसे थकल्याचं या ठिकाणी समोर आलं, दरम्यान कंत्राटदाराने या संदर्भात आत्महत्या केल्याचं समोर। जलजीवन मिशनचं काम पूर्ण करून सुद्धा पैसे मिळाले नाहीत, राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसलेंचा आरोप। सांगलीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप, गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स तपासा, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। संत युवराज महाराजांचं साईबाबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, साईबाबांची मूर्ती हटवा, संत युवराज महाराजांच्या वक्तव्यानं वाद, साईबाबा संस्थांकडून गुन्हा दाखल। नागपूर खंडपीठाचे आमदार विकास ठाकरे आणि प्रवीण दटके यांना नोटीस, तर दोन्ही विजयी उमेदवारांनी निवडणुकीमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन केल्यानं आमदारकी रद्द करण्याची याचिकेतनं मागणी, दोन्ही आमदारांना नोटीस बजावून 8 आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश। 5 फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यास नैसर्गिक जलस्रोतांशिवाय पर्याय नसल्याची राज्याची भूमिका, तर मोठ्या मूर्तींचं सुद्धा विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावं, मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका।
सायबर गुन्ह्यांमध्ये नागरिकांचे 22,845 कोटींपेक्षा जास्त नुकसान. 2024 मध्ये सामान्यांच्या फसवणुकीमध्ये तिपटीनं वाढ. लोकसभेत सरकारची माहिती. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे 250 तर पश्चिम रेल्वे 44 विशेष गाड्या चालवणार. 25 जुलैपासून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू होणार. एसटीच्या दरवाढीचा गणेश भक्तांना मोठा फटका बसणार. एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेत थेट 30% वाढ. एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी निर्णय. कोकणवासीय नाराज होण्याची यामुळे शक्यता. राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी. तर दरम्यान विदर्भात हवामान खात्याकडून येलो अलर्ट. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये आज ऑरेंज अलर्ट. तर शहरासह उपनगरातही मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईकरांचा पाणी प्रश्न मिटला. भातसा, तानसा, वैतरणा धरण सुद्धा ओव्हरफ्लो. मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली. धरणाचे 5 पैकी 2 वक्र दरवाजे उघडले. पावसाळी बंदीमध्ये मुंबई, रायगडच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या 15 बोटींवर कारवाई. तर कारवाईमध्ये 19,64,000 रुपयांचा दंड मत्स्य विभागाकडून वसूल. रायगडला आज आणि उद्या रेड अलर्ट जारी. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. तर नागपूरसह विदर्भात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. 24 आणि 25 जुलैला गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. तर 24 ते 26 जुलैला गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असेल. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे अहेरी तलावाच्या पाण्यात प्रचंड वाढ. तर रस्त्यांवर तलावाचं पाणी आल्यामुळे नागरिक घरातच बंदिस्त. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ. तर राजुरा शहराजवळ असलेल्या भवानी मंदिराजवळील नाल्याला पूर. राजुरा शहर आणि ग्रामीण भागाचा यामुळे संपर्क तुटला. महाराष्ट्रामध्ये 91,429 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान. मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रात. मात्र किती रुपयांचं नुकसान झालं याची माहिती अद्याप नाही. शिवराजसिंग चौहान यांची प्रतिक्रिया. पंढरपूर मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री हे सक्तीच्या रजेवर. दर्शन बारीच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप. मनोज श्रोत्री यांच्यावर कमिटी 8 दिवसात निर्णय घेणार. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर 15 लाख रुपयांची लागवड होणार. 701 किलोमीटरच्या मार्गावर वन विभागाकडे 15 लाख वृक्ष लागवड करण्याचं टार्गेट. MSRDCच्या बैठकीत निर्णय. पुरंदर विमानतळासाठी 50 हेक्टर जमीन संपादनाचा प्रश्न मिटला. तर 7 गावातील शेतकऱ्यांकडून जमीन देण्यास संमतीपत्र. शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाला. मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी. इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमॅन फेडरेशनच्या शिष्टमंडळाची मागणी. मंत्री नितेश राणेंची भेट घेत फेडरेशनची मागणी. ठाण्यामध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली. तर दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. उल्हासनगरच्या रमाबाई टेकडी परिसरातली घटना. 19 वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग. डोंबिवली शहरातील घटना. प्रेमाला होकार मिळावा यासाठी नस कापून मुलीला ब्लॅकमेल केलं. टिळकनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. 22 वर्षीय मुलाकडून प्रेयसीच्या पतीच्या डोक्यात फावडा घालत हत्या. तर नवी मुंबईच्या वाशीतली धक्कादायक घटना. 2 वर्षांपासून 22 वर्षीय मुलाचं आणि विवाहित महिलेचे प्रेमसंबंध. तर पती प्रियकाराकडे जाब विचारण्यासाठी गेल्यानं त्याची हत्या केल्याची माहिती. नंदुरबारच्या साक्री तालुक्यातल्या पिंपळनेरमध्ये 72व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता. पालखी सोहळ्यामध्ये क्षत्रिय अहिर शिंपी समाज मोठ्या संख्येनं सहभागी. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू. तर निवडणूक आयोग लवकरच वेळापत्रक जाहीर करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर. तर दोन्ही देशांसोबतचे हे संबंध आणखी दृढ होतील. मोदींचा विश्वास. दरम्यान मोदी किंग चार्ल्स यांचीही भेट घेणार.